नमस्कार यूट्यूब फॅमिली, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी पुण्याची तृप्ती स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल भारतीय खाद्य संस्कृतीमधील तृप्ती सुपशास्त्रातील नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये. आपल्या घरामध्ये जर दोडका असेल तर दोडका काय करायचा, प्रथमतः स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा. नंतर अशा पद्धतीने याची दोन्हीकडची देठं ही कापून टाकायची आहेत सुरीने. नंतर ह्याचे साल काढून हे साल साईडला ठेवून द्यायचे. अशा पद्धतीने संपूर्ण सगळे असे दोडक्याचे साल काढून घ्यायचे. आता हे दोडक्याचे साल एका वाटीमध्ये किंवा एका डब्यामध्ये ठेवायचे आणि हा सोललेला दोडका एका खिसणीच्या साहाय्याने छान असा खिसून द्यायचा. अशा पद्धतीने हा दोडका खिसून घ्यायचा. आता यामध्ये 1 वाटी चण्याचं पीठ, तसेच 1.5 चमचा पुदिन्याची चटणी, तसेच हिरवी मिरचीची पेस्ट आणि यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे. नंतर 1/4 तांदूळाचं पीठ वाटीत घालायचं आहे. म्हणजेच 1/4 वाटी तांदूळाचं पीठ घालायचं. थोडीशी हळद घालायची चिमूटभर. नंतर यामध्ये तीळ वरतून घालायचे आहेत. 1 चमचाभर तीळ घालायचे, पांढरे तीळ यामध्ये. आणि गरम शाही गोडा मसाला 1/2 चमचा यामध्ये घालायचा. ओवा घालायचा आणि संपूर्ण हे मिश्रण आहे हे पाणी न घालता एकजीव करून घ्यायचं. पाण्याचा एकही थेंब यामध्ये घालायचा नाही. जो दोडका आपण खिसलेला आहे त्या खिसलेल्या दोडक्यातच हे संपूर्ण पीठ मिक्स करून अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे, कालवून घ्यायचं आहे. असं हे पीठ तयार होतं, पहा हे मिश्रण तयार होतं. आता एका प्लेटला तेलाने असं ग्रीस करून घ्यायचं आहे, तेल लावून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं तेल लावा किंवा सनफ्लॉवर ऑइल लावा, पण अशा पद्धतीने हे ग्रीस करून घ्यायचं. नंतर हे मिश्रण जे आहे दोडक्याचं हे एका प्लेटवरती थापून घ्यायचं आहे. हे असं थापून घेतल्याच्या नंतर वरतून पुन्हा पांढरे तिळाने असं गार्निशिंग करून घ्यायचं. आणि गॅसवरती कढई ठेवायची तापत, त्यामध्ये पाणी घालायचं. पाण्याला उकळी येऊन द्यायची आणि हे मिश्रण आहे ते 20 मिनटं स्टीम होऊन द्यायचं, लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती. आता लोखंडी तवा दुसऱ्या गॅसवरती ठेवायचा. तो तापला की त्यावरती तेल घालायचं आहे. 3 चमचे तेल घालायचं, शेंगदाण्याचंच तेल घालायचं आहे. गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम करायची. आणि यामध्ये जे सोललेले दोडक्याचे साल आहेत ते फोडणीला घालायचे. थोडेसे असे 1 पाव सेकंदवर परतून घ्यायचे. नंतर यामध्ये जी शेंगदाण्याची चटणी आहे ही शेंगदाण्याची चटणी घालायची. यामध्ये शेंगदाण्याची चटणी 2 चमचे घालायची आणि पुन्हा 1 पाव सेकंदभर परतून घ्यायचं या तेलामध्ये. नंतर यामध्ये अद्रक मिरचीची पेस्ट घालायची. पुन्हा हे संपूर्ण मिश्रण परतून घ्यायचं. आता थोडं पाणी यामध्ये घालून 1 सेकंदभर हे दोडक्याचे साल या तव्यामध्ये परतून घ्यायचे. आता इथे गॅस बंद करायचा आणि तव्यावरचं हे जे दोडक्याचे सालीचं जे मिश्रण आहे ते एका बाउलमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच भारतीय खाद्य संस्कृतीमधील तृप्ती सुपशास्त्रातील रेसिपी शिकायची असेल, तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोज प्रश्न पडत असेल तर आपले यूट्यूब चॅनल तृप्ती सुपशास्त्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता हे मिश्रण थंड होऊन द्यायचं. एकीकडे स्टीम केलेला हा जो दोडका आहे त्याचा गॅस बंद करायचा. स्टीम केलेला दोडका थंड होतोय तोपर्यंत हे जे दोडक्याच्या सालीचं परतलेलं मिश्रण आहे हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला हळद घालून फिरवून घ्यायचं. अशा पद्धतीने ही बारीक एकदम स्मूथली अशी ही पेस्ट तयार होते, स्लरी तयार होते. आता ही एका बाउलमध्ये काढायची. इथे मी तांबतोलीमध्ये काढलेलं आहे. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. जे मिक्सरला आजूबाजूला लागलेलं जे मिश्रण आहे ते वाया जाऊ नये म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून हे जे पाणी आहे वाटपाचं ते पुन्हा ह्या स्लरीमध्ये घातलं. आता एकीकडे तडका तयार करायचा. तडक्यासाठी यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं तेल घालायचं. नंतर फोडणीला यामध्ये कढीपत्ता घालायचा, जिरं घालायचं, मोहरी घालायची, हिंग घालायचं आणि छान असा तडका हा तयार करून घ्यायचा. आणि लाल बेडगी मिरचीसुद्धा ह्याच्यामध्ये थोडीशी खुडून घालायची. लाल बेडगी मिरची नसेल तर काश्मीरी मिरची घातली तरी चालेल किंवा हिरवी मिरची घातली तरी चालेल. इथे लाल बेडगी मिरची घालायची फोडणीला
आणि ह्याचा छान असा तडका तयार करायचा आणि हा तडका ह्या स्लरीला द्यायचा। अशा पद्धतीने छान अशी मस्त झणझणीत दोडक्याच्या सालीची एक वेगळ्याच प्रकारची चटणी तयार होते। खायला सुद्धा ही खूप उत्कृष्ट लागते आणि चविष्ट लागते। ही दोडक्याच्या सालीची चटणी तुम्ही भाकरीसोबत A1 आपण इडलीसोबत सुद्धा खाऊ शकतो किंवा नुसत्या चपातीसोबत किंवा वड्यांसोबत सुद्धा खाता येते। इथे आता स्टीम झालेला दोडका एकदम थंड झालेला आहे। आता ह्या दोडक्याचे असे बारीक बारीक छान अशा वड्या पाडायच्या आहेत। थोड्याशा मोठ्या वड्या पाडल्या तरी चालेल, बारीक वड्या पाडल्या तरी चालेल। सुरीने अशा छोट्या छोट्या वड्या पाडून घ्यायच्या। एकीकडे गॅसवरती कढई तापत ठेवायची। कढई तापली की गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम करून या कढईमध्ये तेल घालायचं आणि या तापलेल्या तेलामध्ये लो टू मीडियम गॅस फ्लेमवरती ह्या तेलात ह्या वड्या तळून घ्यायच्या। जास्त करपून द्यायच्या नाही, ब्राउनिश होतोपर्यंत ह्या वड्या या तेलामध्ये तळून घ्यायच्या। आता तळणीची एक छोटीशी अशी रेसिपी टिप, पण खूप उपयुक्त अशी टिप मी तुम्हाला सांगते। ही टिप कोणत्याही तळणीच्या पदार्थासाठी तुम्ही वापरू शकता। जर तुम्ही स्टीलच्या कढईमध्ये कोणताही पदार्थ जर तळत असाल तर प्रथमतः गॅस सुरू करण्याअगोदर ह्या स्टीलच्या कढईमध्ये तेल घालायचं, नंतर गॅस सुरू करायचा आणि तेल तापलं की मग गॅसची फ्लेम एकदम मंद करून त्यामध्ये ह्या कोणतेही तळणीचे पदार्थ तळून घ्यायचे। तर पहा, मंद गॅसवरती आपण छान असे ह्या खुरपूस वड्या तळून घेतलेल्या आहेत। मस्त अशा ह्या ब्राउनिश वड्या तळलेल्या आहेत। वरतून छान असे तीळ गार्निश केलेले सुंदर असे तीळ दिसत आहेत। काही भाज्या अशा असतात की त्या भाज्या म्हणलं की घरातल्यांची नाकतोंड असं मुरडतात। पहा, त्यापैकीच हा एक दोडका आहे। दोडका पाहिला की घरातल्यांची नाकतोंड एकदम मुरडतात, अजिबात खायला मागत नाही। तर तुम्ही अशा पद्धतीने हा दोडक्यापासून आणि दोडक्याच्या सालीपासून हे दोनही पदार्थ आपण घरी छान बनवू शकतो। तर यूट्यूब फॅमिली, आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील तृप्ती सूपशास्त्रातील हा पदार्थ तयार झालेला आहे। वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशा ह्या गरमागरम खमंग दोडक्याच्या वड्या आणि दोडक्याच्या सालीची झणझणीत चटणी। भेटूयात आपण अशाच भारतीय खाद्यसंस्कृतीमधील तृप्ती सूपशास्त्रातील नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये नवीन पदार्थासोबत।